हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी ओटी सर. माझे यूट्यूब चॅनल सोशली सोशलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. सर्वात अगोदर आपण बघूया की महा टी ई टीसाठी, कारण की सी टी ई टी नंतर बघूया, तर महा टी ई टीसाठी जे काही मागच्या परीक्षेमध्ये जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर जे प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले आहेत आणि तेच प्रश्न, कारण की इतिहास दौराता है, इतिहास दौराता है, तेच प्रश्न आलटून पालटून काय करतात, येत असतात. तर तुम्ही काय करायचं, लक्षपूर्वक बघायचं. ओटी सर तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेत कसं समजावता येईल याचा प्रयत्न करतील. तो नो आता बाता करूया आपण आपलं काम. तर काय म्हटलेलं आहे की बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र याचा अभ्यास करताना मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की बालकाला केंद्रित ठेवून विचार करावा आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करावा. पण प्रश्न सुरू करण्या अगोदर एक विनंती, एक सूचना. जर तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलवर जर बघत असाल तर तुम्ही आपल्या मोबाईलची स्क्रीन काय करा, आडवी करा. ठीक आहे. तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. दिवस खूप कमी आहेत, आपल्याला 2-3 दिवसामध्ये जेवढं काही जास्तीत जास्त अभ्यास करता येईल त्या अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न इथं विचारलेला आहे. आता तुम्हाला गुरुजी तुम्ही पहिला नंबर म्हणता जी, इथं तर 61 नंबर आला जी. भाऊ हा PYQ आहे. हा काय आहे, PYQ आहे. PYQ मध्ये तो 61 नंबरचा होता. आज आपल्या व्हिडिओचा पहिला नंबरचा आहे. तर पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे भाऊ, की खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. ध्यान देना जॉनी. काय म्हटलेलं आहे, कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. तो अयोग्यवाला वैशिष्ट्य आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे जो अयोग्य शोधूया तोच योग्य होणार आहे. तर पहिला काय म्हणत आहे, विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. आता बरोबर आहे जी, मला योग्य वाटत आहे. त्यानंतर विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते, तेही बरोबरच आहे ना जी. तिसरा, विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो, तोही बरोबर आहे भाऊ. त्यानंतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हा कसा बरोबर होईल जी. आता विकास म्हणजे तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नका बघू तुम्ही, आर्थिक विकास नका बघू. आपण काय बघूया, शारीरिक विकास बघूया. तर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो, हा बरोबर नाही भाऊ. कारण की सर्व प्राण्यांच्या विकासाचा वेग हा त्यांच्याप्रमाणे सारखा असतो. म्हणून अयोग्य उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 येईल. काय करायचं बापू, 4 नंबरला टिक मार्क करायचा का, गोला मारायचा. कसा गोला मारायचा जी, पूर्ण गोला मारायचा. कशाने मारायचा जी, काळ्या किंवा निळ्या बॉल पेननेच मारायचा भाऊ. जेल पेनने मारायचं नाही, तर जेलमध्ये जाते म्हणे. नाही, ते आपल्याला अलाव नाही आहे. तर पुढला प्रश्न बघूया आपण. कुमारावस्थेत अवस्था, चला ठीक आहे, कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा. समजा तुम्ही शिक्षक बनले ताई, तर तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार कराल असं इथं विचारलेलं आहे. आता काय करायचं आहे की शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा. दुसरं दिलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे. तिसरं दिलेलं आहे, शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. आणि चौथा आहे, मुला मुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. ही कुमारावस्थेची आहे जी. अध्यापन करताना शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करावा. तर बापूनो, ह्या 4 पैकी जो शिक्षक आहे, शिक्षकांचा आदर्श मुलं ठेवतात आणि शिक्षकांचे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून शिक्षकाच्या आचारात आणि विचारात ही विसंगती नसावी. तर शिक्षकांनी या गोष्टीचा विचार करावा की जेव्हा मी शिक्षक म्हणून वर्गात जाईल तर माझ्या आचारात आणि विचारात कोणत्याही प्रकारची विसंगती नसावी. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया भाऊ. काय म्हणत आहे पुढला प्रश्न. आता एकच प्रश्न येते जी, चला जाऊ द्या. तर जीन पियाजे साहेब नमस्कार, तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये येता जी. तर जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली, जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली. इथं पण एक प्रश्न बनू शकतो भाऊ की जीन पियाजे यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली. त्या संदर्भातील
पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य शोधायचे आहे भाऊ, असत्य. नाहीतर नजरहटी दुर्घटना घटी होऊ शकते. प्रश्न बरोबर वाचायचा. प्रश्न काय करायचा जी? बरोबर वाचायचा. तर ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. बरोबर आहे, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. हे बरोबर आहे जी. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातील संबोध विकसित होतात. हे बरोबर आहे जी. त्यानंतर संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. अरे भाऊ, हाही बरोबर आहे, पण अनावश्यक हा शब्द आला आणि इथं काय झाला? घोळ झाला. तर संबोध निर्मितीसाठी त्यांनी म्हटलं आहे की अवबोधात्मक व कारक विकास हा आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून असत्य विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न, ये रहा आपके स्क्रीन के ऊपर, जो देंगे आपको 1 मार्क, पूर्ण 1 मार्क. हाँ, तर पुढला प्रश्न काय म्हणत आहे की व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही म्हणते? लक्ष द्या, हे PYQ प्रश्न हे परीक्षेत आलेले आहेत. तर काय म्हणते? व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही असं म्हटलंय. तर बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. मी पूर्ण वाचून घेतो जी. दुसरा, अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींच्या व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. तिसरा ऑप्शन दिलेला आहे, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. आणि चौथा दिलेला आहे भाऊ, अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरतो. आता इथं काय म्हटलेलं आहे? कोणते विधान समर्थन देत नाही? तर इथं जो पहिला विधान आहे की बालकाचे व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व त्यांचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. मग भाऊ, पर्यावरण, समाज हे ते कुठं गेले जी? म्हणून पहिलाचा जो ऑप्शन आहे हा या व्यक्तिमत्व विकासात अनुवंशाचा अभ्यास महत्त्वाचा नसतो, याला पूर्णपणे समर्थन देत नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया भाऊ. स्पियरमन, बाप बाप बाप, क्या गोष्ट आहे. स्पियरमन सर्व एकावर एक येतात भाऊ. चला ठीक आहे, हे महत्त्वाचेच आहेत जी. स्पियरमन बालमानसशास्त्रज्ञ. स्पियरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना स्पियरमन यांनी बुद्धीची उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये, स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे बापूनो. प्रश्नामध्ये प्रश्न येते, हा सुद्धा प्रश्न येऊ शकते. द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. काही सामान्य घटक आणि काही विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता? आता लक्ष द्यायचे, इथे 3 सामान्य घटक आहेत आणि 1 विशिष्ट घटक आहे. तो विशिष्ट घटक आपल्याला ओळखायचा आहे त्यांच्या द्विघटक सिद्धांतामधला स्पियरमन यांच्या. तर पहिला दिलेला आहे कल्पनांमधील संबंध शोधणे. दुसरा दिलेला आहे विज्ञानातील प्रयोग करणे. तिसरा दिलेला आहे अनुमान करणे. आणि चौथा दिलेला आहे गुणधर्म शोधणे. भाऊ, याच्यामध्ये कल्पनांमधील संबंध शोधणे हा काय आहे जी? सामान्य घटक आहे. विज्ञानातील प्रयोग करणे हा विशिष्ट घटक आहे. अनुमान करणे सामान्य घटक आहे. गुणधर्म शोधणे सामान्य घटक आहे. आपल्याला काय विचारलं आहे जी? विशिष्ट घटक, म्हणजे विज्ञानातील प्रयोग शोधणे हा विशिष्ट घटक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया ताई. पुढला प्रश्न काय म्हणत आहे? बिनेच्या बुद्धिमान, रे बाप, 1 से बढ़कर 1. चला, बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? भाऊ, डोका चालवायचा, लक्ष द्यायचा नाही. तर बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही म्हणते? तर बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी होय. बरोबरच आहे जी. ही परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन करून बुद्धिविषयक निष्कर्ष काढणे सुरू झाले. नाही जी, असं तर झालं नाही. तिसराही बघून घेऊया. या परिमाण श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार्य व परिणामकारक आहेत. बरोबर आहे. सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झालं. हाही बरोबर आहे. म्हणजे कोणते वैशिष्ट्य नाही? तर पर्याय क्रमांक 2. मी पुन्हा वाचत नाही कारण की भाऊ वेळ कमी आहे जी.
तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुन्हा बाप रे, एक से बढ़कर एक आहेत भाऊ. चला ठीक आहे जी. चला, आमची स्क्रीन काय म्हणते? नाही. हां, आत्ता आला. तर इथं काय म्हटलेलं आहे? पीटर शॅलोवी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या घटनेचा समावेश केलेला आहे? भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रचितीसाठी पीटर शॅलोवी आणि जॉन मेयर यांनी कोणत्या क्षमतेचा समावेश केलेला आहे? तर यांनी भाऊ आत्मपरीक्षणावर सर्वात जास्त जोर दिला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आत्मपरीक्षण. आत्मनियंत्रण नाही, कधी कधी आत्म माहीत असते. मग म्हणलो आत्म वाचला होता, मग आत्म वाचला होता का आत्मनियंत्रण कराल का? नाही, आत्मपरीक्षण. ठीक आहे, या घटकाचा त्यांनी समावेश केला होता. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की शालेय स्तरावर व्यक्ती विकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल, अयोग्य ठरेल? तर बघूया कोणती बाब मारक ठरेल. वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, हा पहिला आहे. दुसरा, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन. त्यानंतर शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडण्यास केलेली मदत. आणि चौथा आहे, अभ्यासक्रमात मूलभूत विषय चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश. तर मारक काय ठरेल जी? आपल्याला काय करायचं आहे? शालेय स्तरावर व्यक्तिविकास करायचा आहे आणि समजा शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने काय केले? अध्यापन केले. तर ती गोष्ट काय ठरेल? त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी मारक ठरेल. तुम्ही असं करू नका. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. काय म्हणत आहे जी पुढला प्रश्न? एकच येत आहे भाऊ, जाऊ द्या. पुढला प्रश्न, ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतील, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या बाबीसाठी धडपड करीत असतात. इथं साबासाठी लिहिलेलं आहे. असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? अरे बाप. तर मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारक पूर्ण करायच्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणासाठी धडपडत असतात, असे मास्लो यांनी म्हटलं आहे जी. कुणी म्हटलं आहे? मास्लो या मानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. पुढला प्रश्न काय म्हणतो जी? पुढला प्रश्न आहे, काय म्हणते? खाली दिलेल्या अभिरुची विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? कशाविषयी? अभिरुची विषयी कोणते विधान योग्य नाही? तर अभिरुचीच्या बाबतीत, कोणाच्या बाबतीत जी? अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. बरोबर आहे. जेवढे व्यक्ती तेवढे अभिरुची. हे योग्य आहे. आपल्याला काय शोधायचे आहे? योग्य नाही. अनेक गोष्टींबद्दल आपली अभिरुची संपादित असते, हेही बरोबर आहे जी. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. बरोबर आहे ना? आता तुम्हाला रांगडाल सरांचे व्हिडिओ चांगले वाटतात तर तुम्ही काय करा? तेच बघूया. ओटी सर. चला ठीक आहे, तेही बरोबर आहे. त्यानंतर अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. नाही भाऊ, अभिरुची हे अवधानाचे व्यक्त स्वरूप नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा काय होईल? त्याच्या योग्य विधान नाही. त्यानंतर डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली. तुम्ही पण फिरवली असेल अशी. तर काय होते जी? तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. तो जळत राहतो ना भाऊ, तो लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे जे भास आहे, तो आपल्याला असं वाटतं वर्तुळ आहे का? नाही, तो आपला भास आहे. ते कोणत्या अवबोधामुळे होतात? तर भाऊ, तो जो अवबोध आहे, तो जो भ्रम आहे, तो विशिष्ट भौतिक परिस्थितीच्या अवबोधामुळे होतात. कोणत्यामुळे? विशिष्ट भौतिक परिस्थिती, असं लिहायचं जी. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की आपण ज्या शाळेत शिकलो, तुम्ही पण शिकला, त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींची आठवण
प्रत्यावाहनावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते? कोणत्या घटकामुळे होते? तर याला आपण काय म्हणतो? साहचर्य संबंध म्हणतो. आपण त्यांच्या सान्निध्यात राहिलेले आहोत आणि त्या गोष्टींच्या काय झालं आहे? आठवण झालेली आहे. त्याला आपण साहचर्य संबंध असे म्हणतो. पुढला बघूया. खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? टॉलमनची उपपत्ती. आणि कोणता अध्याय प्रकार आहे? लोपन अध्ययन आहे की शिक्षा अध्ययन आहे की गरज समन आहे की सुटका अध्ययन आहे? भाऊ, टॉलमनची जी उपपत्ती आहे त्याच्यामध्ये जे अध्ययनाचे प्रकार, तिथं गरज समन, कोणता? गरज समन हा प्रकार आलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया जी. दुसरा प्रश्न काय म्हणत आहे की कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही? तर कोणते उदाहरण योग्य नाही म्हणते? तर बघूया आपण. चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. तर बरोबर आहे जी, म्हणजे योग्य आहे. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगे. बरोबर आहे. शीर्षक लिहिताना पण काय होईल? त्यांना विचार करावा लागेल. नवीन शब्दांची ओळख करून देताना त्याचे समानार्थी शब्दही काय आणि विरुद्धार्थी शब्दही काय ते सांगावे, म्हणजे ते नवीन शब्द त्यांना लवकर समजतील. हाही बरोबर आहे जी. त्यानंतर स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परीकथा, राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगावा. आता मुलांना स्वैर कथा, स्वैर म्हणजे काही पण होते. वाघ बोलत होता, वाघ बोलते का जी? ही स्वैर कथा आहे. तरी ही जी स्वैर कथा आहे त्या मनोरंजक वाटतात. त्यामुळे परीकथा म्हणजे परी की कहाणी आणि राक्षस कथा, एक होता राक्षस, अशा मोठ्या प्रमाणात सांगा, जास्तीत जास्त सांगावा. असा होते का जी? तुम्ही जर वर्गात गेला तर एक था राजा एक थी राणी दोनों मर गए खतम कहाणी असे म्हणाल का? अशाने चालत नाही. म्हणून हा चौथ्या क्रमांकाचे उदाहरण बरोबर नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम लावा. जर तुम्ही निर्णायक विचार करत असाल, एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल, तर त्या निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्था कशा असतील, कशा स्टेजेस येतील, ते तुम्हाला क्रम लावायचा आहे. तर पहिला दिलेला आहे पूर्वतयारी, त्यानंतर प्रेरणा, उभविणे, पडताळा. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे जी? पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा, पडताळा. त्यानंतर प्रेरणा, पूर्वतयारी, उभविणे, पडताळा. त्यानंतर प्रेरणा, उभविणे, पूर्वतयारी, पडताळा. भाऊ, कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वतयारी आवश्यक असते म्हणून ऑप्शन नंबर 3 आणि 4 कट. ऑप्शन नंबर 3 आणि 4 कट. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय येईल जी? तर पूर्वतयारी अगोदर आहे, त्यानंतर उभविणे ही क्रिया येते विचार करण्याची, जी निर्णायक विचार करण्याची पूर्वकल्पना, पूर्वतयारीच्या नंतर उभविणे, त्याच्यानंतर प्रेरणा आणि त्याच्यानंतर पडताळा येतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचा काय असेल जी? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण बघूया भाऊ, सांख्यिकी सरासरीची खालीलपैकी कोणता फायदा होतो? आपण जर सांख्यिकी सरासरी काढली, कोणतीही सांख्यिकी माहिती असली त्याची सरासरी काढली, तर त्याचा कोणता फायदा होतो असं म्हटलंय. तर 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात. दुसरं आहे आकडेवारीची सुसंबद्ध मांडणी करता येते. तिसरा भ्रामक प्रतिमा तयार होते. चौथा सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालतो. भाऊ, आता सांख्यिकी माहिती ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्याची सुसंगत मांडणी करायचीच नाही आहे. भ्रामक प्रतिमा तयारच होत नाही, कारण की ती ऑलरेडी ॲक्च्युअल दिलेली आहे. आणि सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालतो, अरे आम्ही केला का? त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणून 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला सांख्यिकीय सरासरी ही फायद्याची ठरते. पर्याय क्रमांक 1. प्रत्येक वेळी मजाक नाही भाऊ. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. प्रसामान्य वक्रासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता प्रत्येक वेळी अयोग्य घेणाऱ्यात भाऊ, कधी कधी योग्य पण राहते. तर अयोग्य कोणतं आहे? कशासाठी? प्रसामान्य वक्रासंबंधी. प्रसामान्य वक्रासंबंधी. तर बघूया भाऊ, प्राप्तांकाची दिलेली शेकडा संख्या प्रसामान्य विभाजनात कोणत्या मर्यादेत येईल हे सांगता येत नाही. बरोबरच वाटते जी. प्रश्नांची सापेक्ष काठिण्य पातळी ठरवता येत नाही, ते तर बरोबर आहे जी.
वक्राचा आकार निश्चित सांगता येत नाही अजी हाही बरोबर वाटते. मग तुम्ही म्हणाल हां 4थ्या नंबरचा आहे गुरुजी. बघूया. एबिंगहॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञाने प्रसामान्य संभव वक्र सिद्धांत केला. हाही बरोबर आहे जी. म्हणजे बरोबर कोणतं आहे जी? अजी सर्वच बरोबर आहेत. आता सर्वच बरोबर आहेत भाऊ, तर याला काय होतील? ग्रेस मार्क मिळतील भाऊ तुम्हाला. तुम्ही कोणताही उत्तर लिहा, उत्तर नक्की लिहायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्हाला 1 मार्क मिळेल. चला ठीक आहे. असे हा प्रश्न आलेला आहे भाऊ. कुठं आलेला आहे सांगतो ना जी. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणत आहे पुढला प्रश्न? पुढला प्रश्न असा म्हणत आहे की अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्याबाबत कोणते विधान योग्य आहे? आता पठारावस्था म्हणजे जिथं काही विकासच होत नाही त्याला आपण पठारावस्था म्हणतो अध्ययन वक्रातील. तर कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येत नाही. नाही भाऊ असं नाही आहे. त्यानंतर पठारावस्था एकदाच येते नाही जी. पठारावस्था कधी पण येऊ शकते. पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते नाही जी, थांबलेली असते आहे भाऊ, म्हणून हेही नाही. आता तुम्ही म्हणा गुरुजी पक्का सांगतो नंबर 4 आहे, पण काहून नाही भाऊ? कारण की पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते, फक्त पठारावस्थेत प्रगती होत नसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण बघूया जी की अर्धबोधावस्थेत माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला जातो? तर या पद्धतीला भाऊ काय म्हणतो जी? आपण सायनेटिक्स पद्धती म्हणतो. कोणती पद्धती म्हणतो? सायनेटिक्स पद्धती म्हणतो. काही माहिती का? विचार करा पक्का. कोणता? सायनेटिक पद्धती म्हणतो आपण. चला ठीक आहे भाऊ. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय करूया आपण? पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो? लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिक करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? आपण लेखनही केला, चित्रकला केलं, चित्र काढले, वेगवेगळे नकाशे काढले, गृहविज्ञानाचे काही प्रात्यक्षिक केले, खेळही खेळले, हे कोणत्या प्रोजेक्टच्या वर्गीकरणात येतात? तर समस्या प्रधान नाही. इथं कुठलं समस्या आहे? निर्मिती साधन, सर्वांमध्ये आपण निर्मिती केली नाही. आस्वादात्मक प्रोजेक्ट नाही, याला आपण कौशल्य प्रधान प्रोजेक्ट म्हणतो. याच्याने काय होते? कौशल्य, स्किल आपली डेव्हलप होते, म्हणून कौशल्य प्रधान प्रोजेक्ट असे म्हणतो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे भाऊ. काय दिलेला आहे जी? एकाच व्यक्तीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून, म्हणजे एकाच व्यक्तीच्या, म्हणजे एखादा काही कवी असेल त्याच्या 2-3 कविता आपण काय केलं? वर्गात शिकवलं. त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे यापैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? आता इथं असं म्हटलंय कवी एकच आहे, त्याच्या आपण वेगवेगळ्या काय केल्या आहेत? कविता केलेल्या आहेत. आणि आता सांगा म्हणे की आता त्या कवीची भूमिका काय असेल? तर याला आपण काय म्हणतो? समालोचन पद्धती म्हणतो. काय म्हणतो जी? समालोचन पद्धती म्हणतो. याला समवाय पद्धती म्हणत नाही, व्याख्यान पद्धती म्हणत नाही, घटक योजना पद्धती म्हणत नाही, तर त्याला समालोचन पद्धती असे म्हणतात. पुढला प्रश्न बघूया जी आपण. काय म्हणत आहे पुढला प्रश्न? येत आहेत का जी? 4 नाही येत आहेत. पुढला प्रश्न असा म्हणत आहे की जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो असं म्हटलंय. तर यामध्ये वर्तन परिवर्तन प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान? भाऊ याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला जर माहित असले तुम्ही कमेंट्स करून सुद्धा सांगू शकता जी, पण तुम्ही सांगणार नाही, मला माहित आहे, जाऊ द्या. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. येते का जी? 4ही? येते.
पुढला प्रश्न बघूया. खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणकोणती कारणे आहेत? आता ज्यामुळे व्यंग होईल, त्यामुळे आपल्याला काय होईल, अस्थिव्यंग होईल, त्याचे कारण काय काय असू शकतं, म्हणजे कोणकोणत्या रोगांमुळे आपल्याला अस्थिव्यंग होऊ शकतो, त्याची कारणे काय? पोलिओमुळे होऊ शकते भाऊ, हाडांचा क्षयरोग होऊ शकते, कुष्ठरोग होऊ शकते, त्याच्यानंतर मायस्थेनिया ह्या बिमारीमुळे पण होऊ शकते, पाठीच्या मणक्याला मार लागला त्याच्यामुळे पण होऊ शकते, त्यानंतर ऑस्टिओमायलेटिक्स या बिमारीने पण होते, लकव्यानी पण होते, संधिवातनी पण होते. म्हणजे काय होते जी, वरील सर्व हे काय आहेत, हे सर्व काय आहेत, अस्थिव्यंगाची कारणे आहेत. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया भाऊ. पुढला प्रश्न काय म्हणतं जी, की संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास प्रतिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रतिक्षण प्रतिमान ही सर्व प्रतिमाने खालीलपैकी कोणत्या कुलात समाविष्ट होतात? कोणत्या कुलात म्हणजे कोणत्या गटात, कोणत्या पार्टमध्ये समाविष्ट होतात किंवा कोणत्या भागात समाविष्ट होतात? तर याला आपण प्रक्रियाकरण प्रतिमाने म्हणतो का? नाही म्हणत जी. व्यक्तिगत विकास प्रतिमाने, तेही नाही म्हणत जी. वर्तन परिवर्तन प्रतिमाने असं त्याला आपण म्हणतो. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने सुद्धा म्हणत नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय आहे जी? पुढला प्रश्न असा आहे की सर्वसमावेशक शिक्षण, काय म्हणत आहे, सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे म्हणते, बरोबर आहे. तर पहिला आहे सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण, दोन मध्ये जो फरक आहे त्याच्या विषयी कोणते विधान बरोबर आहे? तर सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात. चला ठीक आहे. दुसरा, एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणांची सोय नसते. ठीक आहे. सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. त्यानंतर चौथा, एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. आता सांगा भाऊ, तुम्हीच सांगा. आता गुरुजी बनाल ना की तुम्ही? हां ताई, हां काय गुरुजी, आम्हाला माहीत असतं, तुमचा व्हिडिओ बघितला असता का जी? तुम्हीच सांगा. सांगतो, एक क्लू देतो. आता मला सांगा भाऊ, पहिलीचा विद्यार्थी आणि चौथीचा विद्यार्थी आणि सातवीचा विद्यार्थी आणि आठवीचा विद्यार्थी यांना एकच अभ्यासक्रम राहील का जी? नाही. आणि आपल्याला काय करायचं आहे, सर्वसमावेशक शिक्षण करायचे आणि एकात्मिक शिक्षण करायचं आहे. तर काय असतो भाऊ, सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात काय असतो, बदल असतो. वर्ग बदलला की अभ्यासक्रम पण बदलतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर येईल भाऊ. वेळ नाही आहे, नाहीतर अजून सर्वांचं मी विश्लेषण सांगितलं असतं जी. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणत आहे, व्यक्ती अभ्यास पद्धतीत खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे? बापू योग्य आहे, बरोबरवाला सांगायचं आहे. हां, काय सांगायचं आहे बापू? बरोबरवाला सांगायचं आहे. तर व्यक्तीच्या भविष्यकाळातील वर्तनाचा अभ्यास केला जातो. कशामध्ये? व्यक्तिगत अभ्यास पद्धतीमध्ये. तर व्यक्तीच्या भविष्यकाळातील वर्तनाचा अभ्यास केला तर भाऊ, भविष्यकाळ कुठून आला जी? ही पद्धती व्यक्तीच्या असामान्य वर्तनाच्या वापरासाठी वापरली जाते. की भाईसाहेब, त्याचे जे असामान्य वर्तन आहे ते कसे आहे त्याच्या अभ्यासासाठी वापरले जाते. तिसरा पण बघून घेऊया. या पद्धतीत रेखांश उपागमामध्ये समान वयोगटाच्या अनेक मुलांचा समावेश होतो. ना भाऊ इथं रेखांश आहेत ना अक्षांश आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक काय आहे, 2 याचा बरोबर आहे. की त्याच्यामध्ये जे असामान्य वर्तन आहे त्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढला बघूया आपण. पुढला काय म्हणतो जी? पुढला असं म्हणत आहे, काय म्हणत आहे की व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे, व्यक्तीत लिहिलेलं आहे फक्त, व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाची खालीलपैकी कोणते वर्गीकरण दिलेले आहे? कोणते वर्गीकरण दिलेले आहे असे म्हटलंय? तर सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विसन्न. दुसरा आहे मेदप्रधान, स्नायुप्रधान व अस्थिप्रधान. तिसरा आहे अंतर्मुखी व बहिर्मुखी. चौथा आहे स्थूलदेही, सुदृढदेही आणि
क्रुसदेही यापैकी हिप्पोक्रेटसने व्यक्तीमध्ये आढळणारे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विसन्न असे केले आहेत. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की फॅन्डर्सच्या आंतरक्रिया काय म्हटलंय, फॅन्डर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे म्हणते भाऊ. काय म्हणते जी, अयोग्य आहे म्हणते. ठीक आहे ना. तर आता आपण इथं बघूया कोणती बाब निरीक्षण पद्धतीबाबत. कशाबाबत, निरीक्षण पद्धतीबाबत. निरीक्षण पद्धती आहे भाऊ, निरीक्षण. तुम्ही निरीक्षणावर जोर द्यायची, निरीक्षणावर. वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील असे बसावे. ठीक आहे. दुसरा बघूया. शिक्षकाला वर्तन प्रकाराची यादी पाठ असावी, पाठ पाहिजे पूर्ण. त्यानंतर प्रत्येक 5 सेकंदामध्ये मधील कृतींची नोंद करावी. आणि चौथा आहे सुरुवातीला 10 या अंकाने निरीक्षणाची सुरुवात करावी. आता भाऊ तो फॅन्डरसन साहेब असे म्हणतात की तुम्ही निरीक्षणासाठी बसल्या तर निरीक्षण कसे करायचे, काही वेळानंतर सर्वांना दिसेल असं. अरे भाऊ तुमचे दिसणे महत्वाचे नाहीये. तर निरीक्षकाने काय करावे, प्रत्येक 5 सेकंद म्हणजे 1 2 3 4 5 एवढ्या गोष्टी आहेत त्याच्या मधातल्या सुद्धा आपण काय करायचे, जी काही कृती आहे त्याची नोंद करावी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा याच्या काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढले प्रश्न बघूया भाऊ. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी, अरे बापरे, शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. कधी कधी आपणही केला असेल. एखाद्या विषयात कमी मार्क्स आले तर आपण असं नाही म्हणत की मी कमी अभ्यास केलाय. आपण काय म्हणतो, गुरुजी बरोबर नव्हते जी, ते मास्तरीन बाईंना फक्त लालीच लावत होती 17 वेळेस म्हणून बरोबर शिकवलं नाही, असं म्हणतो की नाही. तर असं जेव्हा आपण म्हणतो तर आपण कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो असं म्हटलंय भाऊ. नकारात्मकता, प्रतिपूरण, प्रक्षेपण आणि विस्थापन याला काय म्हणतो भाऊ, प्रक्षेपण यंत्रणा म्हणतो. काय म्हणतो जी, प्रक्षेपण यंत्रणा म्हणतो. बाई फक्त पावडर लावण्यात वेळ घालत होती म्हणून आमचा अभ्यास झाला नाही, रात्रभर लाईट गेली होती जी. हे सर्व काय आहेत, प्रक्षेपण संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. त्यानंतर ब्रुनर साहेब बघूया आपण. काय म्हणतात ब्रुनर साहेब, ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की ब्रुनर यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर बौद्धिक विकासात्मक अनुदेशन. ब्रुनर यांनी बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचा सिद्धांत मांडला. त्याच्या खालीलपैकी कोणता वैशिष्ट्य नाही म्हणते, तर त्यांच्या बौद्धिक विकासाच्या उपपत्तीमध्ये अध्ययनपूर्व रचना, ज्ञानाची रचना, क्रम आणि वर्तन याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे अध्ययनपूर्ण रचना, ज्ञानाची रचना, क्रम हे सर्व आलेले आहेत. वर्तन हे त्यांचे काही वैशिष्ट्ये नाही. अशा प्रकारे बापू, जर आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुम्ही काय करा, प्लीज याला सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून एक गोष्ट सांगतो ना जी, हा जो आम्ही PYQ बघितला हा कधीचा आहे जी, अजी गुरुजी हा 16 जानेवारी 2016चा पेपर आहे जी. कधीचा आहे, 16 जानेवारी 2016चा महा TETचा पेपर आहे. गुरुजी पेपर 1 होता की पेपर 2 होता जी, पेपर 2 होता भाऊ. कोणता होता, पेपर 2 होता. आलटून पालटून पेपर 2चे पेपर 1ला, पेपर 1चे पेपर 2ला, त्यानंतर 16चे 19ला, 17चे याला त्याला सर्व काय करायचं असतं भाऊ, परिवर्तन संसार का नियम आहे. तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा. इथंच थांबतो. नमस्कार. काय करूया, नमस्कार.